नमस्कार, शुभ सकाळ. कशा आहात? बरे आहात ना? बरंच असलं पाहिजे. हे पहा, सकाळचा नाश्ता चालू आहे. इडली वगैरे या तुम्ही पण नाश्त्याला. आता मी आलेली आहे गार्डनमध्ये आणि गार्डनमध्ये आता काय काय काम करायचं आता बघत आहे की आज काय काम करावं. तसे 2 झाडं तर लावायची आहेतच शिल्लक. ते झाडं पण लावायची आहेत. निगा राखायची आहे. कोणते काढून टाकायचे आहेत झाडं. आता मुलगी पण आली आहे हेल्प करायला आणि तिचं पण आता काम झालेलं आहे. सकाळी सकाळी लवकर काम झालं की मग असे दुसरे कामं थोडं करता येतं. आता ती म्हणायला लागली की मी झाडं लावून जाते परत, तर तू नंतर पाणी वगैरे दे. तर म्हटलं ठीक आहे. तर तिला जागा मी सांगितले की इथं लाव एक झाड, म्हणजे जास्वंदाचं, आणि एक गुलाबाचं जे आहे येल्लो गुलाबाचं त्या साईडला लाव. म्हणजे जास्वंदाची झाडं एका ठिकाणी होतील, गुलाबाची एका ठिकाणी होतील. आणि इथं ना मी दोडक्याचं वगैरे बी टाकलेलं होतं आणि हे पहा त्या दिवशी लावलं होतं ना, पांढऱ्या फुलाचं आलंच नाही. मग ते काढून टाकलं. कोणते कोणते काढून टाकावं लागतं, कोणते लावावं लागतं. गार्डनिंग म्हणजे एक साधी गोष्ट नाही आहे की सारखं आपली त्याच्यावर नजर पाहिजे. कोणतं यायला लागलं आहे, कोणतं नाही. हे पहा, मस्त तिनं गार वगैरे केली आणि लावलेली आहे झाडं. आता ते जास्वंदाचं झाड आहे. आता ते असेल पिंक जास्वंदाचं असेल. आणि हे पहा फुलं किती छान लागलेली आहेत. हे पहा ती मस्त. आणि इकडे पहा गुलाबाचे फुलं. हे पहा किती छान आलेली आहेत गुलाबाचे फुलंही. आणि इकडं पहा हे बिन्नीसला सुद्धा फुलं आलेली आहेत. म्हणजे असं नवीन नवीन गार्डनला रूप येत आहे एका प्रकाराचं. हे पहा रोपं उठलेली आहेत. कुठे कुठे वांग्याची, कुठे कुठे तांदूळशाची, वेगवेगळ्या प्रकाराची. आता इथं एक झाड लावायचं आहे. ते गुलाबाचं जे मी येल्लो आणलेलं होतं, तिला सांगितलं की ह्या साईडला लाव. तर तिथं ती गार आता करत आहे. आणि चला मग तुम्हाला दाखवते ते जे आहेत ब्रह्मकमळ किती छान आलेलं आहे. पहा किती मस्त त्याचं आता रूप दिसत आहे, सुंदर असं. हे पहा इकडल्या साईडला पण एक दोन गळून पडले असं वाटतं, कारण त्या दिवशी मी तुम्हाला दाखवले होते खूप होते ना. आता थोडे कमी दिसायला लागलेले आहेत. तर आता इथं गुलाबाचं झाड मुलगी लावत आहे. म्हणजे गुलाबाचे झाडं सगळे एका ठिकाणी होतील. तर खूप छान आता हिरवे हिरवे गार त्या दिवशी लावलेले झाडं ना व्यवस्थित आलेले आहेत. आता हेच त्याच्या जोडीला लावून टाकतो. आता दुसरीकडे जागाही नाही आहे ना, सगळं पूर्ण लावून टाकलेलं आहे आम्ही जिकडे तिकडे. आता जे जागा आहे ते फक्त आता भाजीपाल्यासाठी आहे. फुलाचे झाडं, फळाचे झाडं आता आता लावूच शकत नाही. म्हणजे जागाही तेवढी पाहिजे ना आपल्याला, तेवढी जागा नाही. तर जे आहे ते आता इथं लावून तिनं पण ते लावलेली आहे. हे पहा असं खूप छान गार करून ते लावावं लागतं. आता तिला मी थोडंसं ऑर्गॅनिक खात होतं त्या दिवशी आणलेलं, ते देत आहे की तू कोणत्या कोणत्या झाडाला घालायचं घालून टाक ऑर्गॅनिक खात, आणि मी पाणी देते. असं म्हणजे मिळून काम केलं ना एकदम छानही होतं, लवकर काम होतं, व्यवस्थित काम होतं. असं ना गार्डनिंग असल्यामुळे ना वेळ खूप छान जातो, कसा जातो हेही कळत नाही. काहीतरी काही माणसाच्या मागे काम असलं पाहिजे, आपला छंद आपण जोपासला पाहिजे. त्यामुळे आपला वेळही छान जातो, आपल्याला बोरही वाटत नाही आणि आपण काहीतरी नवीन करतो, चांगलं काम करतो म्हणून आपल्याला एक समाधान वाटत असतं. आणि झाडाझुडपात राहणं, झाडं लावणं, भाजीपाला लावणं, असं म्हणजे निसर्गरम्य वातावरणात राहणं म्हणजे ना शरीरसुद्धा त्याच्यामुळे आपलं स्वास्थ्य एकदम चांगलं राहतं. म्हणून आपण असे कामं करायला पुढे झालं पाहिजे, केलं पाहिजे असे कामं. म्हणून मी करते. म्हणजे थोडाच का वेळ मिळणार तेवढ्या वेळातही माझं काम मी अशा प्रकारे करण्याचा प्रयत्न करत असते. असं नाही की आपल्याला भाजी मिळते, प्रत्येक वेळेस आपण काम करतो त्याचा मोबदला मिळतो, असं शक्य नाही आहे. कधी कधी आपल्याला त्याचा फायदा मिळतोही, कधी नाही मिळत. तर ते आपल्याला सर्व सहन करावं लागतं. कधी छान भाजीपाला येतो, कधी नाही येत. तर आपलं शरीर तरी चांगलं राहतं ना. असं म्हणजे काम करत गेल्यामुळे कोणत्याही गोष्टीचं टेन्शन आपल्या मनामध्ये राहत नाही. आता मी पूर्ण गार्डनला पाणी दिलेली आहे आणि मुलगी गेली, आपलं ऑर्गॅनिक खत वगैरे घातली आणि 2 झाडं लावायचे होते ते लावून तिनं गेलेली आहे. आता मी लवकर लवकर पाणी घालते आणि चला तुम्हाला मी एक दुसरा व्हिडिओ दाखवते. एवढं पाणी झालेलं आहे आता माझं घालायचं. सकाळी सकाळीच आता मी पाणी घालत आहे
कधी कधी संध्याकाळी. हे पहा मी वरती आलेली आहे. हे इंडिगो बिदर टू बेंगलोर आणि यात मुलगा जात आहे म्हणून आम्ही वरती आलेलो आहोत पाहात की चला आपल्या पूर्ण छतवरूनच हा जातो पण थोड्याशा साईडनं. आणि हे पहा इथं चिमण्यासुद्धा आता यायला सुरुवात झालेली आहे. हे पहा कशा काळ्या रंगाची चिमणी इथं गार्डनमध्ये आलेली आहे. मस्त आपलं विचरण करत आहे. हे पहा अशी फिरत आहे इकडे तिकडे अन्न पाणी याच्या शोधामध्ये. तर चला मग आजच्या व्हिडिओला मी इथंच संपवते. पाणी घालायचंही माझं काम झालेलं आहे. असंच आपली साथ राहू द्या आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तोपर्यंत धन्यवाद. स्वस्थ राहा, मस्त राहा. असे छान छान व्हिडिओ पाहत राहा, सपोर्ट करत राहा. मी पण तुम्हाला सपोर्ट करत राहीन. धन्यवाद.